या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज आणखी एका सरकारच्या योजनेबाबत माहिती घेणार आहोत आणि या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना। ही जी लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्ष वयापर्यंत 1,01,000 रुपयांची जी आहे ती आर्थिक मदत दिली जाणार आहे। मुलीचं शिक्षण, आरोग्य, सर्वांगीण विकासासाठी मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या जी योजना आहे लेक लाडकी योजना, या योजनेची जे काही उद्दिष्ट आहे, त्यानंतर या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत आणि ह्या योजना कशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल, कशा पद्धतीने कोणत्या टप्प्यात हे तुम्हाला पैसे दिले जातील, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कोणतीही गोष्ट तुमच्याकडून राहिली जाणार नाही। तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर या योजनेचे उद्दिष्ट आहे की मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे। म्हणजे मुलींचा जो रेट ऑफ जे जन्मदर आहे तो जन्मदर वाढवण्याचं जे आहे ते उद्दिष्ट, पहिलं मुख्य उद्दिष्ट या योजनेचं आहे। त्यानंतर मुलींच्या शिक्षणास चालना देणे। काय होतं, मुलींचे शिक्षण जे आहे ते पैशामुळे म्हणा किंवा आर्थिक परिस्थितीमुळे राहून जातात आणि पालक जे आहे ते मुलीच्या शिक्षणास प्राधान्य देत नाही। तर या अशा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यानंतर तिसरं या योजनेचं उद्दिष्ट आहे मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे। बऱ्याच वेळेला काय होतं की आईवडिलांकडं जे आहे ते पैसे नसतात किंवा मुलं सांभाळण्याची त्यांची ऐपत नसते, त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की मुलींचा जो आहे तो मृत्यू म्हणा किंवा मुलींना जे आहे ते पोटात असतानाच त्यांचं आहे त्याचा म्हणजे त्यांचं अबॉर्शन केलं जातं म्हणा किंवा त्याच मुलींना पोटातच मारलं जातं किंवा बऱ्याच अंशी काय होतं ज्या खेडेगाव आहे, जे ग्रामीण भाग आहे, तर पैशाची अडचण आहे, त्या ठिकाणी बालविवाह केले जातात। त्यामुळे याचं देखील या योजनेचं उद्दिष्ट आहे की अशा पद्धतीच्या मुलींचे मृत्यूदर कमी करायचा आणि त्यानंतर हे जे बालविवाह आहे हे जे आहे ते या योजनेच्या माध्यमातून रोखायचे किंवा रोखले जावे, हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। त्या पुढचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे कुपोषण कमी करणे। बऱ्याच वेळा हे देखील होतं की जे गरीब वर्ग आहे किंवा जो दारिद्र्यरेषेखालचा वर्ग आहे यांच्याकडं पुरेसा पैसा नसल्यामुळे ते जे आहे ते जास्त मुलं त्यांच्या घरात असतात, जास्त मुली त्यांच्या घरात असतात, त्यामुळे प्रत्येक मुलाला लागणारा पोषण आहार जो आहे तो त्यांना मिळत नाही। त्यामुळे काय होतं की त्या ज्या मुली आहेत त्या कुपोषित राहण्याची शक्यता असते। तर अशा कुपोषित राहणाऱ्या मुलींसाठी किंवा या कुपोषित मुली राहू नये यासाठी सरकारची ही योजना अतिशय महत्त्वाचं काम करणार आहे। त्यानंतर पुढचं जे आहे ते शालाबाह्य मुलींचे प्रमाण 0 आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। याचा अर्थ असा आहे या उद्दिष्टाचा की काय होतं की बऱ्याच वेळा जे आहे मुलींकडे पैसा नसल्यामुळे किंवा पालकांकडे पैसा नसल्यामुळे ते घरातील सर्व मुलांना किंवा मुलींना शिक्षण देऊ शकत नाही किंवा ते काय करतात, जर मुलगा आणि मुलगी त्यांना असेल तर ते शक्यतो मुलाला शाळेत घालतात, मुलीला शाळेत घालत नाही। त्यामुळे काय होतात, त्या मुली ज्या आहेत त्या शिक्षणापासून वंचित राहतात। ह्या बऱ्याच वेळा पाहिले की जी आहे ती एक महिला शिकल्यावर ती संपूर्ण घराला शिकवत असते। त्यामुळे ही जी मुलगी आहे ही मुलगी शाळेपर्यंत येणे अत्यंत गरजेचं आहे। तर असं शाळेत येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण पाहूया की या योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण आहे किंवा याची पात्रता काय आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी असल्यास तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असता। त्यातील पहिलं जे आहे की लेक लाडकी योजना जी आहे ही पिवळ्या व केशरी शिधापत्रक धारकास ती कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। याचा याची पात्रता याचा असा अर्थ होतो की तुमच्याकडे एकदम पिवळं किंवा केशरी हे रेशन कार्ड असलं पाहिजे आणि ज्या मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे अशा मुलींनाच जे आहे ती याची जी आहे ती ही योजना लागू होते। जर तुम्हाला 2 मुली असतील तर दोन्हीही मुलींना ही योजना लागू होऊ शकतील। पण जर समजा तुमच्याकडे 1 मुलगा आहे आणि 1 मुलगी आहे तर मुलाला ही लागू होणार नाही, तर ती मुलीला लागू केली जाईल। ही जी आहे पात्रता ती म्हणजे पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। याच्यामध्ये असा अर्थ आहे की जेव्हा पहिल्या अपत्याचा जेव्हा 3रा हप्ता येईल त्यावेळेस जे आहे किंवा आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्याच्या वेळेस जे कुटुंबातील
जे माता आणि पिता आहे यांना जे आहे ते कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, जेणेकरून त्यांनी ते जे आहे ते हे 2 अपत्याच्या पुढे अपत्य प्लॅन करत नाही आहेत किंवा अपत्य त्यांना होऊ शकत नाही असं त्यांचं ऑपरेशनचं म्हणा किंवा कुटुंब नियोजन प्रमाणपत्र त्यांना हे देणं जे आहे ते कंपल्सरी आहे आपलं असायला हे योजनेसाठी. त्यानंतर तिसरं जो पात्रतेचा पॉईंट आहे की दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी म्हणजे दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ जो आहे तो होईल. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. समजा असं झालं की जे महिलेची डिलिव्हरी होत असताना तिला जर जुळी मुली झाल्या दोन्ही पण, त्या दोन्ही मुलींना ही स्कीम लागू होईल किंवा ही योजना लागू होईल. पण त्यानंतर मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे त्या पित्याने किंवा मात्याने दोघांनी पण. आणि त्यांना हे सर्टिफिकेट आहे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे देखील त्यांना जोडणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर यातला चौथी जी पात्रता आहे ते म्हणजे काय आहे की 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुशय राहील किंवा ही योजना आहे ती लागू होईल. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी आणि मुलगा आहे, त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस व जुळ्या मुलींना देखील ही स्कीम लागू होईल. पण त्यांनी काय करायचं आपल्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे हे जे आहे ते आवश्यक आहे. 5वा जो म्हणजे पॉईंट आहे की लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. याचा एक हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा की महाराष्ट्र राज्याचे ते रहिवासी पाहिजेत. म्हणजे ही जी स्कीम आहे ही फक्त महाराष्ट्रापुरती लागू केली गेलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. तुमचं जे काही खातं आहे बँकेचं, यासाठी बँकेचं पालकाचं जे लाभार्थ्याचं नसेल तर बँकेचं खातं जे आहे ते चालेल, वडिलांचं झालं आईचं झालं, पण ते काय कसं पाहिजे आपल्याला ते महाराष्ट्र राज्यातच असणं आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे. जे कोणी कुटुंब या योजनेचा लाभ घेणार आहे त्या कुटुंबाचे संपूर्ण जे काही उत्पन्न आहे ते 1 लाखापेक्षा जास्त नसावे. जर 1 लाखापेक्षा हे उत्पन्न जास्त असेल तर त्या अशा कुटुंबाला जो आहे तो हा अर्ज भरता येणार नाही. तर मग आता आपण पाहूया की कशा टप्प्यामध्ये की किती टप्प्यामध्ये जे आहे ते हे पैसे जे आहे पूर्ण पैसे जे आहे त्या मुलीला मिळतात. तर याच्यामध्ये मुळात कसे करतं या योजनेमध्ये 5 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे दिले जातात. तर कशा प्रकारे ते पहा की पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबात म्हणजे रेशन कार्ड आहे त्या कुटुंबाला मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात. त्यानंतर इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये दिले जातात, तर 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातात. याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल. तर आपण पाहतो की हे जे आहे या योजनेचा लाभ जो आहे तुम्हाला 5 टप्प्यात मिळतो. म्हणजे तिचं जे आहे तिला संपूर्ण 18 वर्षापर्यंत तिला 1,01,000 रुपये तिला या ठिकाणी मिळतात. तर आता आपल्याला यासाठी महत्त्वाचं आहे की यासाठी जे आहे ते डॉक्युमेंट कोणते लागतात. तर हा व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे याचा आपण पार्ट 2 जो आहे किंवा दुसरा भाग जो आहे त्या भागामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे याचं जे आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहेत. त्या ठिकाणी जो आहे तो हा तुम्ही अर्ज जो आहे तो कशा पद्धतीने करू शकता हे देखील आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल किंवा या व्हिडिओच्या आय बटनमध्ये देखील तुम्हाला ती लिंक पाहायला मिळेल.